पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में। पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में। नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। पहा, इथं प्रत्येकालाच धावायचं आहे, प्रत्येकालाच अगदी बेभान व्हायचं आहे, प्रत्येकालाच काय करायचं आहे, पळायचं आहे। प्रत्येकालाच एक गती लाभलेली आहे, केवळ गतीच आहे। पण गती काही कामाची आहे का हो? गतीपेक्षा दिशा महत्त्वाची आहे। आपणाला दिशा कोणती मिळालेली आहे, ती दिशा खूप महत्त्वाची आहे। गती जेव्हा लागते तेव्हा आपण पळतच सुटतो, पण त्या गतीला जर दिशा योग्य मिळाली तरच आपण सफल बनत असतो। म्हणजेच केवळ गती महत्त्वाची नाही तर इथं दिशाही महत्त्वाची आहे। पहा, इथं सांगू इच्छिते मी की आजकाल मनुष्य केवळ धावत आहे, केवळ धावतो आहे आणि धावतोच आहे। त्याला योग्य दिशा मिळत नाही। का धावत आहे मनुष्य? त्याला दिशा न मिळाल्यामुळं। त्याच्यामुळे तुमची दिशा निश्चित करा, म्हणजे त्या गतीला काहीतरी अर्थ येईल। नाहीतर काय होणार आहे, आपण निरर्थक पळत राहणार आहोत। पहा, इथं माझ्या एक वाचनात आलेली छोटीशी गोष्ट सांगते मी। एक मनुष्य होता आणि त्याला व्याख्यानासाठी बोलवलेलं होतं। आता व्याख्यानाला त्याला जायचं असतं। आता व्याख्यानाला जायचं म्हणजे त्याला गाडी काढावी लागणार असते। गाडी जर स्वतःची काढली तर त्याला ते ड्रायव्हिंग करता येत नाही, मग त्याच्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता असते। मग अशा परिस्थितीत तो ड्रायव्हर उपलब्ध करतो आणि जिथं व्याख्यान आहे ना त्या ठिकाणी तो जायला निघतो। झालं, जिथं त्याला बोलवलेलं असतं ना त्या ठिकाणी तो जायला निघतो। ड्रायव्हर येतो, गाडी स्वच्छ पुसतो वगैरे आणि हा आपला तयारी करतो बऱ्यापैकी व्याख्यानाची आणि बसतो गाडीत। आता जाऊन तो व्याख्यान देणार आहे। आणि होतं काय, त्यावेळेला पाऊस प्रचंड पडत असतो, अगदी अंधारून असं आलेलं असतं। ड्रायव्हर आपला गाडी चालवतो आणि गाडी चालवत असताना काय होतं, पाऊस असल्यामुळं त्याला जी गाडी आहे ना चालवताना पावसाचा अडथळा यायचं आणि तो गाडी अगदी तेवढ्या वेगाने चालवू शकत नव्हता। आणि आता तो जो कार्यक्रम त्याचा ठरलेला असतो ना त्याला जाण्यासाठी फक्त अवघा 1 तासच उरलेला असतो। आणि अशा जर गतीनं गाडी जर चालवली तर जाण्याला 2 तास लागतील। मग कार्यक्रम सगळा विस्कळीत होईल। तोपर्यंत याला मग फोन यायला लागतात, कुठेपर्यंत आलेला आहात? मग तो सांगतो असं असं अमुक एका गावाचं त्या नाव सांगतो, इथंपर्यंत आलेलो आहे। अरे बापरे, ती माणसं म्हणतात अजून खूप तुम्ही लांब आहात। अशा अजून एवढ्या लांब आहात तर अजून 2 तास लागतील। इथं प्रेक्षक जमलेले आहेत, सर्वजण कंटाळून निघून जातील, जरा लवकर येता आलं तर बघा। ती व्यक्ती फोनवर बोलते आणि फोन ठेवते आणि ड्रायव्हरला सांगते गाडी थोडंसं पळव। ड्रायव्हर गाडी पळवतो, पण तरीही 1 तासात पोचेल असं त्याला काय वाटत नाही। मग अजून पळव अजून पळव असं तो आपलं सारखं त्याचं पाठीमागून चालू असतो। आणि ही गाडी पळवण्याच्या नादात आपण कोणत्या रस्त्याला लागलेलो आहोत हेच ड्रायव्हरला कळत नाही। आणि आपला ड्रायव्हर गाडी पळवतो फास्ट, इतक्या फास्ट पळवतो की ज्या ठिकाणी जायचं असतं त्या ठिकाणी न जाता 3ऱ्याच ठिकाणी त्याची ती गाडी जाते। आणि तिथं गेल्यानंतर कळतं की आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहोत। पुन्हा ती गाडी रिवर्स घ्यायला लावतो, परत तेवढ्या पाठीमागं परत रिवर्स येतो आणि परत ती गाडी मग त्या रस्त्याने जायला लागते। आणि याच्यात होतं काय, जिथं 1 तासात म्हणजे सर्वसाधारण 2 तासात पोचणार होती ही व्यक्ती, तिथं पोचायला या व्यक्तीला 3 तास लागतात। आणि हळूहळू मग ते आता काय होतात, कार्यक्रमाचे प्रेक्षक बसून किती वेळ बसणार ना ते सुद्धा मग कंटाळून निघून जातात एक 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 करून। आणि 3 तासाने पोचते। हळूहळू तिथं जाते तर एकही मनुष्य नसतो। ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला असतो ना तीच फक्त तिथं माणसं असतात। सगळी माणसं शेवटी कंटाळून गेलेली असतात।
कारण पाऊस एवढा पडत असतो आणि अशा धोधो पावसात माणसं किती वेळ थांबणार आहेत. आणि अशा पद्धतीने तर सांगण्याचा उद्देश म्हणजे काय, इथं काय महत्त्वाचं आहे, आपली दिशा. यांना गती मिळाली ना, पण त्या गतीला योग्य दिशा मिळाली असती तर त्याचं येणं व्यक्तीचं सार्थकी लागलं असतं ना. एवढी व्याख्यानाची तयारी केली त्यानं, एवढं सगळं आवरलं, ड्रायव्हर त्यानं उपलब्ध नव्हता, तो ड्रायव्हर उपलब्ध करून दिला, प्रचंड एवढा पाऊस पडत होता, एवढी सगळी धावपळ केली आणि एवढी सगळी धावपळ करून शेवटी काय साध्य झालं, काहीच नाही. कारण त्या गतीला दिशा न मिळाल्यामुळं अशी अवस्था झाली. पहा ना, पाण्यातील जहाज आहे, या जहाजाला दिशा नाही मिळाली तर काय होईल हो, ते जहाज भरकटेल ना. गती असते पण त्याला दिशा मिळणं गरजेचं आहे ना. त्याचबरोबर वरून चालणारं जे विमान आहे हवेतून, त्याला जर दिशा नाही मिळाली तर काय होईल हो, विमानांची टक्कर होईल ना आणि ते कोसळेल ना. म्हणजे दिशा महत्त्वाची आहे ना. गती आहेच, गती असतेच, पण दिशा मिळणं गरजेचं आहे ना. रस्त्यावरून चालणारी जी गाडी आहे तिलाही दिशेची गरजेची असते ना, तरच ती योग्य ठिकाणी, योग्य ज्या गावाला जायचं आहे तिथं ती पोचू शकते ना. मग दिशा महत्त्वाची आहे ना. जर दिशा चुकली तर काय होईल, सगळंच गणित फसेल. त्याच्यामुळे आयुष्याला गती असते, पण त्या गतीला जेव्हा दिशा मिळते तेव्हा आपण काय होत असतो, सफल होत असतो. त्यामुळे गती असतेच, पण त्या गतीला दिशा मात्र तुम्ही अवश्य निवडायची आहे. नाहीतर काय होतं, मग आपले बरेचसे निर्णय चुकतात. पहा, आपण बिझनेस करायचा ठरवतो, पण तो बिझनेस किती प्रमाणात करायचा आहे, केवढा करायचा आहे, त्याच्यात भांडवल किती गुंतवायचं आहे, हे सगळं ठरवणं गरजेचं आहे ना. म्हणजे या गतीला योग्य दिशा पाहिजे ना. त्या दिशेनं जर आपण गेलो व्यवस्थित ठरवून तर काय होणार आहे, आपला बिझनेस यशस्वी होणार आहे. जसं जे मूल असतं त्याला आपण चालायला शिकवतो, पण चालायला शिकवत असताना आपण त्याला सांगणं गरजेचं आहे ना, की शाळेला जात असताना कोणत्या रस्त्याने जायचं, पूर्वेकडे वळायचं का पश्चिमेकडे वळायचं, नेमकी कुठं शाळा आहे हे सांगणं त्याला गरजेचं आहे ना. त्याला आपण योग्य दिशेनं जा म्हणून नाही सांगितलं तर दिशा चुकली तर काय होईल, ते मूल भरकटेल ना. म्हणजे त्याचप्रमाणे इथं प्रत्येक गोष्टीला, वस्तूला, व्यक्तीला, मानवाला योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे. गती आपल्याकडे असतेच, ती गती वाढवायची कमी करायची हे आपल्या हातात असतं, पण त्या गतीला दिशा मिळणं अगदी गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, मग इथं आपली फसगत होत असते, आपण फसतो, बेचैन होतो, अगदी एखादी वादळात नाव भरकटावी असे आपण मग भरकटले जातो. काहीच कळत नाही आहे मानवाला. त्याच्यामुळं योग्य दिशा निवडा, योग्य दिशेने तुम्ही चाला, म्हणजेच तुमचं ध्येयसुद्धा असं योग्य ते निश्चित करा. म्हणजे तिकडं ती दिशा असू दे तुमची. योग्य दिशा जेव्हा असते ना तेव्हा जीवनाला आणि आयुष्याला सफलता येत असते. त्यामुळे आयुष्यात दिशा खूप महत्त्वाची आहे. कसे वाटले विचार अवश्य सांगा. पहा ना, वाऱ्यालासुद्धा दिशा असतेच ना. पूर्वेकडून पश्चिमेकडे नेहमी वारं वाहतं. जर उलटं वाहिलं तर वेगळा परिणाम होईल. पृथ्वीसुद्धा फिरते, ती एका दिशेतच फिरत असते ना. जर उलटी फिरली तर काय होईल, विपरीत परिणाम होईल ना. पाणी वाहतं, पाणी योग्य दिशेनेच वाहत असतं ना. तेच पाणी नदीनं असं ठरवलं काही नाही आज आपण उलटं व्हायचं तर काय होईल, पृथ्वीने ठरवलं काही नाही आज आपण उलटं फिरायचं तर काय होईल, विनाशच होईल ना. म्हणजे दिशा महत्त्वाची आहे ना. या ठिकाणी आपण जी मशीन चालवतो ती मशीन जर आपण उलटी चालवली तर काय होईल, विनाशच होईल ना. म्हणजे पहा, इथं कोणतीही क्रिया असू दे, काही असू दे, तिथं दिशा खूप महत्त्वाची आहे. गती असतेच, पण त्या गतीला योग्य दिशा देणं गरजेचं आहे. बरोबर ना.